आज परत एकदा ओरोस पिच्छनेवाडी येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून साधारण पाणी वाढायला सुरुवात झाली होती। 5 वाजल्यापासून वाडीतली बरेच लोकांच्या जवळपास काही घरांमध्ये पाणी गेलं, काही पूर्ण वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। 5 वाजल्यापासून आम्ही सर्वजण इथे लोक बाहेर येऊन चर्चच्या इथे बरेच लोक आमच्या वाडीत येऊन थांबले होते। त्यानंतर एनडीआरएफची टीम आली होती, तहसीलदार साहेब आले होते, इतर अधिकारी, आता प्राण मॅडम पण आलेले आहेत। पण ह्या सगळ्या परिस्थितीत मागच्या वेळी जेव्हा एक आठवड्यापूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती पिच्छनवाडीमध्ये, त्यावेळी काही सूचना हायवे प्राधिकरणला केल्या गेल्या होत्या। त्या सूचनांचं पालन योग्य प्रकारे न झाल्यामुळे परत ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा फटका परत एकदा पिच्छनवाडीला पडलेला आहे। असं होऊन सुद्धा परत या ठिकाणी हायवे प्राधिकरण काही सिरियसपणा घेत नाहीये। मागच्याच आठवड्यात पूर्ण ओरोस परिसरामध्ये पिच्छवाडी या पुरामध्ये बुडून गेलेलं होतं। तीच पुनरावृत्ती आज होते की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली होती। सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून पूर्णतः पाणी होतं। सकाळी आज म्हणजे मागच्या वेळी कोणी अधिकारी नव्हते, पण ह्यावेळी तहसीलदार असतील, प्राण मॅडम असतील, इथे हजर झाले, एनडीआरएफची टीम पण हजर झालेली होती। आम्ही सगळे लोकांना म्हणजे कुठे बाधा होऊ नये ह्या आमचं लक्ष ठेवून होतो। परंतु हा जो पाणी भरण्याचा पिच्छवाडीचा पूर्णतः हे होतोय ते हायवेमुळेच होतोय असं माझं ठाम आहे। आणि त्यात करून आता प्राण मॅडम आमच्या समोर म्हणाल्या, हायवेवाल्यांनी कलेक्टर साहेबांना रिपोर्ट केलाय की आपण सगळं साफसफाई तिथे केलेली आहे। हा चुकीचा आणि खोटा रिपोर्ट हायवेवाल्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही प्राण मॅडमना आता विनंती केली आहे, त्या अधिकाऱ्यांनाच इथे बोलवा। जोपर्यंत नाले सफाई जी चोकप झाली आहे तो होत नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, एवढं आम्ही प्राण मॅडमला सूचना केलेल्या आहे। गेल्या आठवड्यात पुराचं पाणी या पिच्छनवाडीत शिरून काही लोकांची घरं पडली। हा आठवडाभर पावसाचा जोर पाहता आजही पिच्छनवाडीत पाणी शिरलं। तर प्रमुख 3 कारणं आहेत। एक सिद्धवड नदीचं जे ब्रिज आहे, हायवेचं ते पूर्वीचं जे ब्रिज होतं ते ब्रिज क्रश केलं, पण ते त्याच जागी ठेवलं। त्याच्यामुळे तो जो पाण्याचा जाण्याचा विसर्ग जाण्याचा मार्ग आहे तो कमी रुंदीचा झालेला आहे। तसंच त्या ठिकाणी हायवेवरती संत निरंकारी संस्थेने एक जागा घेऊन तिथं 60 ते 70 मीटर लांबीची रिटर्निंग वॉल बांधलेली आहे। त्या वॉलमुळे पाणी जे अडतं आणि पाणी उलटा प्रवाह ओढ्याने सुरू होऊन पिच्छनवाडीत येतं। पिच्छनवाडीत पाणी आल्यानंतर हायवेला जे पाणी जाण्यासाठी जे पाईप घातलेले आहेत ते 900 mm चे पाईप आहेत, तिथं 900 mm चे पाईप न घातले तिथं बोगदा तयार करून पाण्याला विसर्ग होईल अशी वाट पाण्याला करून दिली पाहिजे। आणि हे शासन कधी गटाराची साफसफाई करत नाही। आजही त्या ठिकाणी झाडझुडपं वाढलेले आहेत, त्याच्यामुळे अडून पाणी पिच्छनवाडी शिरतं आणि ते लोकांना त्याचा त्रास होतो।